मित्रांनो, आपण सर्वजण पैशाच्या पाठीमागे एवढं धावायला लागलोय की आपल्याला काही समजायला तयार नाही. किती पळावं पैशाच्या पाठीमागे? ज्या पैशाच्या पाठीमागे आम्ही धावतोय ना, त्याने आम्हाला काय दिलं हा महत्त्वाचा विषय. आम्हाला वाटतंय की पैसा कमवल्यानं मला सुख मिळेल. खरंच त्याच्यामध्ये सुख नाही. कारण सुख तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये संस्कार देण्याने प्राप्त होणार आहे. पैशाच्या पाठीमागे धावतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नवरा एक ठिकाणी जॉब करतोय आणि या सगळ्या चक्रव्यूहामध्ये आपण आपल्या मुलांवरती संस्कार करायचे मात्र विसरून गेलो. अहो, छोटी मुलं आईबाबांना सुद्धा नीट बोलत नाहीत, अरे तुरे बोलतात. समाज व्यवस्थेमध्ये पूर्वी आजी आजोबा घरात असायचे आणि ते नातवंडाचा सांभाळ करायचे. तिथं मान असायचा, सन्मान असायचा, आदर असायचा, भीती असायची. आज हे सगळं संपत चाललंय. फक्त एक गोष्ट आहे, पापा तू असं करतोय, मम्मी तू तशी करते. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण हरवून बसलोय. खरं तर मित्रांनो, खरं आनंद त्याच्यामध्ये आहे की ज्या कुटुंबामध्ये आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, सगळ्या नात्यांचा मेळ आहे, चुलता चुलती एका घरामध्ये राहणं म्हणजे खरा जीवनाचा आनंद आहे. आणि आजची संस्कृती, आजचं असणारं सगळ्यांचं जीवन याला कुठेच थारा नाही आहे. आणि मग एक गोष्ट आमच्या वाट्याला येते, ज्यावेळेला आमचं वय होतं त्यावेळेला फक्त आमच्यासाठी एक ठिकाण शिल्लक राहिलेलं असतं. कारण आमच्या संकुचित वृत्तीमुळे आमच्या मुलांवरती सुद्धा संस्कार झालेले आहेत. आणि मग आमचा रस्ता असतो तो फक्त वृद्धाश्रमामध्ये. सगळं वैभव कमवून जर माझं वयोवृद्धपण, म्हातारपण जर मला वृद्धाश्रमामध्ये घालावं लागत असेल तर आयुष्यात येऊन मी काय कमवलं? आणि म्हणून मला पहिल्यांदा काय करायचं आहे तर मला मुलांवरती संस्कार द्यायचे, तरच मी आनंदानं जगू शकेल, तरच माझं वृद्धपण व्यवस्थित घालवू शकेल. नाहीतर मग संत म्हणतात, जन्म आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला. तशी परिस्थिती आमची झाल्याशिवाय राहणार नाही. आईला आणि बाबांना तर आता वेळच नाही. आता म्हणायची वेळ आली की जन्म आला हेला आणि व्हॉट्सअप बघून मेला.